चला मॅच चालू करा लवकर. SS वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, थँक्यू. व्हॉइस ऑफ सुधागड अर्थातच रोहन देशमुख सरांचा आपण गोड आवाज ऐकलात. ओळिया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय SS वॉरियर्स विरोधात संघ खेळेल वीर मराठा जोहे पेंड. आणि मग टॉस इथे जिंकला होता टीम SS वॉरियर्स टीमने. फिल्डिंगचा निर्णय इथे घेतलाय. या स्पर्धेचं जर पाहिलं तर टेप बॉल देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये टेप बॉलचा वापर केला जाईल. भरपूर चांगलं आयोजन नियोजन अर्थातच तथास्तु डेव्हलपर्स बिग बॅश आपण पाहतोय. पेण तालुका प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने मयुरेश लाड असतील, सन्माननीय संजय शिंदे साहेब असतील. एक गोड स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सात्यात उतरवलंय आज या नाईट रजनीमध्ये. सामन्याला इथं सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. ग्रीन सिग्नल इथे आलाय. चैतन्य येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. चेतन घरचा पहिलाच बॉल. बीड ऑफच्या वरतून गॅप शोधली आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिलाच बॉल ओव्हर पिच. मिड ऑफ आतमध्ये होतं. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्लिअर केलाय. आता मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू इथे कमबॅक करताना चेतन घरतला आपण पाहतोय. प्रतीक आणि त्याच्या सोबतीला सार्थकला आपण पाहतोय. सलामीची जोडी वीर मराठा जोहे पेन संघाकडून. हो, यावेळेस गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. फक्त सिंगल घेतली जाईल. आपण जर पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील. वाईडिश काऊ कॉर्नर ठेवण्यात आलाय आणि मग डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय आणि मग सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे जाईल. 5 या आकड्यावर आपण पाहतोय. पहिला चेंडू चौकार, तदनंतर डॉट बॉल, पुन्हा सिंगल. सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूने जर पाहिलं तर SS वॉरियर्स संघ खेळतोय, फिल्डिंग करतीये आणि मग त्यांच्या विपक्षात आपण जर पाहिलं तर वीर मराठा जोहे पेंड. ओहो, यावेळी चांगला चेंडू गॅप मध्ये अगदी मिड ऑन मिड ऑफच्या वरतून मारायचा प्रयत्न. सीमारेषा पलीकडे या ओव्हर मधील दुसरा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. आणखीन एक या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. आता मात्र लोवर फुल टॉस. यावेळेस दिशा दिले. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मोठा धमाका पाहायला मिळालाय. लोवर फुल टॉस वरती आक्रमण चढवलं. आणखीन एक षटकार. या 6 बरोबर धाव फलक पुढे जाईल. 15 या आकड्यावर. पहिली ओव्हर आहे आणि मग पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण करायचं ठरवलंय नाही ते दोन्ही बॅटरने. प्रतीक असतील आणि त्यांच्या सोबतीला सार्थकला आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग करत असताना. हो, यावेळेस काय घडलंय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय जरूर, परंतु इथे पंच कळवत आहेत येस नो बॉल. ओव्हर स्टेप.
काय घडलं मैदानामध्ये? अगदी ओव्हरपिच चेंडूला पंचांनी नो घोषित केला. थर्ड अंपायर कॉल घेतलाय. रिव्ह्यूची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमची. आमचे ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल साईप्रीत शाला अगदी चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. येस रिव्ह्यू इथे गमावलाय. अंपायर कॉल नो बॉल. फ्री हिट असेल. फलंदाजाला जीवदान. नो +1 2 धावेने धाव फलक वाढेल. 17 या आकड्यावर फ्रीटचा बॉल आहे. नक्कीच एका बाजूने रिषभ पण एबी डिविलियर्स. सन्माननीय रोहित शेडगे यांचं इथे आगमन झालंय. तथास्तु डेव्हलपर्सचे आमचे रोहित सरांचे देखील आगमन झालं. तुमचं देखील सर स्वागत करेन. ओहो यावेळेस फ्रीटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवायचा होता. काय घडलंय मैदानामध्ये? क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होते परंतु वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. यस थँक्यू. षटकार येतोय. खऱ्या अर्थाने 6 धावेने धाव फलक वाढेल. फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतलाय आणि या 6 बरोबर धाव फलक वाढेल. 23 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्यात. आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं ना, वीर मराठा जोहे पेंट संघाने 95 धावा कुठल्या होत्या आणि तोच संघ इथे फलंदाजी करतोय. मी खऱ्या अर्थाने कौतुक कुणाचं करेल तर साईप्रीत लाईव्ह इव्हेंट्सचं करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आमचे सन्माननीय चंदू वाघमारे टीम या साईप्रीतचे ऑनर प्रेम वाघमारे आणि खऱ्या अर्थाने आमच्या समवेत जुळलेत आमचे ऑपरेटर अनिकेत वाघमारे. आमचे कॅमेरामॅन सर्वच कॅमेरामॅनचं कौतुक करेल. 4 कॅमेरामॅन आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. 4 कॅमेरेज. निखिल असेल, ऋतिक, पार्थ आणि त्यांच्या सोबतीला अभिजितला देखील आपण पाहतोय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना. आणि खऱ्या अर्थाने आमचे बाउन्सर देखील या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी करत असताना रामचंद्र मात्रे, राम पाटील, JP मात्रे आणि त्यांच्या समवेत विकी चारी आमच्या बाउन्सरचं कौतुक करेल. कालच्या दिवसामध्ये आज देखील चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये. रमाकांत गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला म्हणजेच काय SS वॉरियर्स संघाला. पहिल्या ओव्हरमध्येच 23 धावा आल्यात. बिनबाद 23. एका बाजूने सार्थक, प्रतीक चांगली बॅटिंग करतायत. मग त्यांना थांबवायचं कसं? इथे स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. गती परिवर्तन, गती कापली होती. फिंगर रोल केले होते यावेळेस रमाकांतने. अनुभव आहे ना. आपण पाहू शकाल यावेळेस जर गोलंदाजी मार्कवर रमाकांत आले. पहिलाच बॉल डॉट देखील टाकलाय आणि हेच हवं होतं. मागील चेंडूमध्ये जर पाहिलं तर थोडीशी गती कमी होती. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याच धावा आल्यात. मग या ओव्हरमध्ये कमबॅक करायचं हेच घेऊन आले तिथे गोलंदाज. दुसरा चेंडूवरती आक्रमण. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये आउट ऑफ द पॅक लॉंग ऑन क्लिअर केलं जात आहे. मोठा धमाका 6 धावांसाठी. षटकार. SS वॉरियर संघाच्या संघानायकाला आपला 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सेकंड ओव्हर इथे चालू झाली आहे. आपला 12वा खेळाडू इथे येणं गरजेचं असेल. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने विकेटला चेंडू चाललाय. सिंगल घेतली आहे. सेकंडचा कॉल होता परंतु थांबवण्यात आलाय. फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बिनबाद 30 धावा. सर बोला ना. नंबर 5 बोल तूच बोल.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्याचबरोबर इथे दुहेरी धाव इथे कंप्लीट केली जाते. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन, अव्हेंजर्स संघाचा संगणक, त्याचबरोबर तथास्तु डेव्हलपर्स संघाचा संगणक, विनंती असेल की आपण दोन्ही संघाच्या संगणकाने लगेच टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. या पुढची नेक्स्ट मॅच असेल. गती परिवर्तन, पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. गती कापली होती, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. रमाकांत यासाठी ओळखले जातात ना, तीच कामगिरी ते करत असताना पाहायला मिळालेत. वारंवार फिंगर रोल करतायत. चांगली गोलंदाजी ते चालू आहे मैदानामध्ये. ओहो, यावेळेस मोठा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या वरतून मोठा धमाका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. दोन ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर बिनबाद 38 लागल्यात. तथास्तु डेव्हलपर संघाचा संगणक इथे आलाय. विनंती असेल अव्हेंजर्स संघाचा संगणक, आपला देखील कॅप्टन पाठवा. 3rd ओव्हर म्हणजेच काय टेप बॉल ओव्हर इथे मागणी केली आहे. टेप बॉल षटक इथे अटळलं जाईल ओव्हर नंबर 3 मध्ये. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक स्वप्नील पवार, व्हॉइस ऑफ पेन, इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय. गोलंदाजच्या टीमने अर्थातच एस वॉरियर्स संघाने ते इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय ओव्हर नंबर 3 मध्ये टेप बॉल हाताळण्यासाठी. मी चर्चा करत होतो, व्हॉइस ऑफ पेन स्वप्नील पवार, भरपूर चांगलं सूत्रसंचालन ॲज अ अँकर, भरपूर चांगलं गोड आवाज. त्याचबरोबर आमच्या समवेत संदीप भोईर ॲज अ गुणलेखक, खूप चांगली कामगिरी करत असताना कालच्या दिवसामध्ये देखील आणि आज देखील, कारण की प्रत्येक चेंडूवरती बारकाईने लक्ष ठेवणं गुणलेखकाचं काम असतं. आणि मग तेच इथे सांगतायत, खऱ्या अर्थाने आम्हाला साथ देत आहेत. आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हटल्यानंतर त्यांना साथ कुणाची असते तर नक्कीच गुणलेखकाची असते. आणि ॲज अ स्कोरर संदीप भोईर एक चांगले स्कोरिंग करत असं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बिग बॅश पेण तालुका लीग. हॅलो, विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करा, आम्ही वारंवार पुकार करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बेधडक हागे कडक 6 धावांसाठी षटकार. टेप बॉलची मागणी केली जाते मैदानामध्ये, टेप बॉल द्यायचंय. परंतु अफलातून फटका आणि त्याहून कडक डान्स इथे पाहायला मिळालाय. एमएर पॅनल 99 सरकार यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं इथे मनोरंजन केलं जात आहे. आमचे ऑफिशियल अंपायर, मी पुन्हा विनंती करेल आपण लगेच टॉस उडवण्यासाठी यायचंय. तथास्तु डेव्हलपर संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. अव्हेंजर संघाच्या संगणकाला विनंती असेल की प्लीज आपण देखील या, आम्ही वारंवार पुकार करतोय. परंतु यावेळेस काय घडलंय, व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा रन येते आणि मग या एक्स्ट्रा बरोबर जाव फलक पुढे जाईल. पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवला होता. खूप चांगला फटका तिथे
मारला होता एक्स्ट्रा कव्हरला आणि आता मात्र लाईन थोडीशी चेंज होती. एक्स्ट्रा रन येते आणि एक्स्ट्रा बरोबर जाव फलक जर पाहिला तर 45 या आकड्यावर बिनबाद 45 लागल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे चालू झालाय. स्वीप केलाय, चेंडूला गोल केलाय, आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे, आणखीन एक चौकार. $49 धावा धावफलकार लागल्यात. त्याचबरोबर सन्माननीय आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हॅलो. खरं तर व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन होताना आपण पाहतोय बिनविरोध नगरसेवक, दमदार नगरसेवक आमचे अभिदादा कडू या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील बिग बॅश लीग च्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करणं खरं तर ही आपली भारतीय संस्कृती आणि सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सन्मानाने सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पुन्हा सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु आता मात्र लाईन चांगली होती हे सांगत असताना इथे अंपायर व्हाईट यॉर्करचा वापर केला होता. गोलंदाज सुयश भट याने डॉट बॉल आलाय आणि मग डॉट बॉलची गरज आहे ना, कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. अद्याप 50 धावा धावफलकार लागल्यात. यावेळेस स्वतःच्या फलोत्रमध्ये कॅच पकडण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. भरपूर कठीण असतात अशा कॅचेस पकडणं आणि मग तेच इथे पाहायला मिळालं. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर संजय शिंदे साहेब. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट साई प्रीतच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओहो, यावेळेस भरपूर चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. शरीराचा वेध घेतोय पंच पाहणा, अगदी काय डिसिजन देत आहेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल घेतली जाते. चेंडू लागले का, पाणी हवंय का मैदानामध्ये? विनंती असेल अव्हेंजर्स संघाचा संगणक आम्ही वारंवार पुकार करतोय, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. अव्हेंजर्स संघाचा संगणक प्लीज, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टन पाठवा. तथास्तु डेव्हलपर्स संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे विनंती असेल लगेच टॉससाठी यायचं आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने 51 या आकड्यावर धाव फलक. जर पाहिलं तर वीर मराठा जोहे पेंट संघाची एकही विकेट गेलेली नाहीये. पार्टनरशिप चांगली झाली आहे. सार्थक 28 या आकड्यावर खेळतोय आणि प्रतीक 19 या आकड्यावर खेळत असताना पाहायला मिळालाय. आउटसाइड ऑफ स्टंप, छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने व्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, परंतु छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी आणि ते आमचे ऑफिशियल अंपायर चेक करतायत. साई प्रीत लाईव्ह, भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट इथे करत असताना, परंतु जर पाहिलं तर 51 धावा अद्याप धावफलकार लागलेत. एकही फलंदाज बाद झाले नाहीये. आम्ही विनंती करू टॉस साठी यायचं. अव्हेंजर्स संघाचा संगणक विनंती आहे टॉस साठी. आम्ही वारंवार पुकार करतोय.
ततस्तु डेव्हलपर संघाचा कॅप्टन इथे आलाय. विनंती असेल अव्हेंजर संघाच्या संघनायकाला आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. फेअर डिलिव्हरी आहे, अगदी योग्य निर्णय पंचांचा. मग त्यामुळे दोन्ही टीमने ते रिव्ह्यू लॉस केलेत. बॅटिंग ऑन टीमचा देखील रिव्ह्यू इथे लॉस आहे. त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 51 धावा धावफलकार लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मग 2 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजळ मारणार, काय टार्गेट सेट करणार हे देखील पाहायचं आहे, कारण की एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. आपण पाहतोय बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरं आणि या पर्वामध्येच भरपूर काही आहे. त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करा. नगरसेवक पेण नगरसेवक आमचे सन्माननीय अभिराज कडू साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत इथे यचित मान सन्मान केलं जाईल. तथास्तु डेव्हलपर्सचे सचिन शिंदे, खरं मयुरेश तर लाड. यश चेक खऱ्या अर्थानं तथास्तु डेव्हलपर्स आमचे संजय शिंदे आणि मयुरेश लाड यांची ही स्पर्धा आणि त्याच स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अभिराज कडू साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर पेण तालुक्यामध्ये एक दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून खरं तर पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आमचे संजय शिंदे आणि मयुरेश लाड साहेबांच्या शुभ या ठिकाणी सन्मान. खरं तर अभिराज कडू साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बिनविरोध नगरसेवक आणि एक दमदार नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान हा सन्मान संपन्न होताना आपण पाहतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रमाकांत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेस सरळ बॅटने ठोकलाय लॉंगॉनच्या वरतून बेधडक हागे कडक षटकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळला, समोरचा बॉल होता, समोरच मारलाय अगदी पंचांच्या डोक्यावरून लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध. भरपूर चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. प्रतीकच्या बॅटतून ज्या षटकार आलाय. रमाकांत गोलंदाजी मार्कवरती आले आणि रमाकांत वरती हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. 58 या आकड्यावर बिनबाद 58 लागल्यात. यावेळेस लाईन चांगली होती. गोल्डन स्पॉटवरती टप्पा हाताळला होता. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. याच चेंडूची गरज आहे, कारण की जर पाहिलं तर धावा अद्याप 58 लागल्यात. मागच्या मॅच मध्ये या संघाने 95 बनवल्या होत्या, तर मग या मॅच मध्ये विकेट घ्यावे लागेल, पार्टनरशिप तोडावी लागेल, गोलंदाजांना संघर्ष करावे लागतील. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, आउटसाइड ऑफ स्टंप, पंच दंडित करतील, एक्स्ट्रा रन इथे येईल, अवंतर धाव येते. गोलंदाज नाराज दिसतोय, कारण की पाहणा प्रयत्न भरपूर चांगले होते. फिंगर रोल केले होते. लेग कटरचा वापर, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जातोय आउटसाइड ऑफ स्टंप, त्यामुळे एक्स्ट्रा रन येते. 59 धावा धावफलकार लागल्यात. 3.3चा खेळ इथे झालाय आणि मग एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. हो, यावेळेस खराब चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जे हवं होते ना तेच इथं केलंय. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. थँक्यू. आपण जे पाहतोय सेकंड राऊंड, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक आमच्या सचिन रमेश तेंडुलकर स्टेडियम मध्ये देखील प्रेक्षक आपण पाहतोय, सर्वच प्रेक्षकांचं स्वागत करेन. आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मी
स्वागत करेन आणि पुन्हा मैदानाकडे वळेल जिथे नवीन फलंदाज नरेश मैदानामध्ये दाखल झालेत. परंतु काय घडलंय मैदानामध्ये, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट आली आहे. खराब बॉल होता परंतु खराब स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फाईन लेगच्या माध्यमातून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं होतं आणि कॅच देखील पकडली गेली. फटका फसला, चेंडू चालला. यावेळेस जर पाहिलं तर शॉट थर्ड मॅनला सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 60 या आकड्यावर 60 धावा लागल्यात. परंतु रमाकांत जर पाहिलं तर 24 धावा जरूर खर्च केल्यात परंतु एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवले ना. आणि हेच सुरुवातीपासून करायचं होतं, हेच रणनीती होती, प्लॅनिंग होतं. परंतु बॅटिंग भरपूर चांगली झाली. सार्थकने स्टॅट दिलं होतं. तदनंतर मात्र जर पाहिलं तर प्रतीक भरपूर चांगली बॅटिंग करत होते, ते देखील बाद झालेत. परंतु काय बॅटिंग केली होती प्रतीकने देखील. सार्थक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग आणि आता देखील त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर सजवलाय, इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलचं रूपांतर दुहेरी धाव मध्ये घेतलं जातं आणि या 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. 62, लॉस ऑफ 1 विकेट. धाव फलकावर धावा लागल्यात 62. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. मग शेवटचं ओव्हर असेल, शेवटचं षटक इथे असेल. मग शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा येणार, काय टार्गेट सेट करणार, किंबहुना गोलंदाजी करणारा संघ इथे कमबॅक करेल का, हे देखील पाहायचंय. परंतु विनंती असेल थोडं स्पीडअप करा. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे की प्लीज आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बरेच मॅचेस आपल्याकडे बाकी आहेत. नॉकआउटच्या मॅचेस आहेत, सेमीफायनल, फायनल, तर सामना देखील आपल्याला आजच खेळायचा. त्यामुळे विनंती करेल प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीम कॅप्टनला की थोडं स्पीडअप करा. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 4 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 4 ओव्हर नंतर 62 धावा धाव फलकात लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. नरेश आणि सार्थकची जोडी मैदानामध्ये आहे. मग त्यांना थांबवण्यासाठी नौका गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सुमित गोलंदाजी मार्कवरती आलेत. वैयक्तिक पहिला संघाकडून 5वं षटक स्ट्रायकिंग ओव्हर मध्ये. ओहो हो, दांडी 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 कुल. नक्कीच या विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलंय. नक्कीच ततस्तु डेव्हलपर्स तर्फे हे पारितोषिक ते जाहीर झाले या गोलंदाजाला. कारण की काय चेंडू हाताळला होता, वेग भरपूर होतं. स्टंपची मागणी केली जाते. स्टंपच तोडून टाकला या पट्ट्याने, इतका वेग होता. अफलातून चेंडू पाहायला मिळालाय. आपण पाहू शकाल अगदी स्टंपला चेंडू धडकलाय. तदनंतर बेल्स पाहणा कुठे उडाली आहे. वेग पाहायला मिळाला तर सुमित विकेट किपर देखील निराश होता. परंतु विकेट आली आहे. नरेश इथे बाद झालेत. डेव्हलपर्स कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय मयुरेश लाड, सचिन शिंदे साहेबांकडून या गोलंदाजासाठी विकेट आली आहे. चला स्टंपची मागणी केली जाते. न्यू बॅटर मैदानामध्ये मंदार एंटर होत आहेत. परंतु स्लॉगिंग ओव्हर मध्ये विकेट आली आहे आणि मग ही कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमचं नक्कीच कॉन्फिडन्स देऊन देणारी विकेट होती. कारण की पहिल्या 4 ओव्हर मध्ये 62 लागल्यानंतर स्लॉगिंग ओव्हर मध्ये काय बोलते बघ सुरेश, अरे सुरेश काय बोलते बघ. एस वॉरियर संघ नक्कीच इथे कमबॅक करताना पाहायला मिळालाय. कारण की विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाज मंदार. मंदारसाठी हा चेंडू इनसाइड आउट, परंतु क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं होतं. बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूच्या सगळा परतेल. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर.
शेवटचं ओव्हर आहे, शेवटची स्लॉगिंग ओव्हर आहे आणि मग या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर गोलंदाज कमबॅक करतोय एस एस वॉरियर्स टीमचा. आणि मग हेच हवं होतं ना टीमला. सुमितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर विकेट हॅट्रिक मिळेल का? सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात, मग तिसरी विकेट येईल का हे देखील पाहिलं जाईल. सिक्स्टी 62 धाबा धावफलकावरती आहेत. ऑन हॅट्रिक सुमितला आपण पाहतोय. या आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का हा देखील प्रश्नचिन्ह आज प्रेक्षकांच्या मनामध्ये उभा असेल. कारण की पहा ना, स्लॉगिंग ओव्हर मध्ये एका मागोमाग फलंदाज बाद झालेत, परंतु सार्थक अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला 13 चेंडूमध्ये 31 या धावसंख्येवरती सार्थक खेळतोय. सिद्धेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकचा बॉल समोर खेळलाय. यावेळेस जर पाहिलं तर अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या वरतून बेधडक हागे कडक 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे एम आर पॅनल 1990 सरकार, माधव ठाकरे, राज माधव ठाकरे, त्याचबरोबर विजय जगताप, भरपूर चांगले ऑफिशियल अंपायर, डान्सिंग अंपायरला देखील आपण पाहतो या मॅच मध्ये. 68 धावा धावफलकार लागल्यात. 68 लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या चेंडूवरती यावेळेस मोठा फटका आलाय. सुमित वरती आक्रमण सोडवण्यात आलंय. मैदानामध्ये सिद्धेश आणि त्यांच्या बॅटमधून आल्याच एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला. ओहो, स्विंग यानं मिस. आता मात्र जर पाहिलं तर धाव घेण्याची संधी होती, ते काय घडलंय? युक्ती लढवली जाते विकेट किपर कडून आणि जी विकेट हवी होती ती विकेट इथे मिळाली आहे. म्हणजेच काय, नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता सार्थक, आणि मग तोच फलंदाज इथे धावबाटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. खरं तर प्रदीप बामगुडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं आणि आपले या स्पर्धेचे दमदार पुरस्कर्ते खरं तर मयुरेश लाड यांचे मामा आहेत. साहेब, आपलं देखील मनापासून या ठिकाणी आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू स्वप्नील सर. इथे विकेट आले धावबाटच्या स्वरूपामध्ये. जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होतं, त्याच वेळेस कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता सार्थकचं. सार्थक बाद झाला धावबाटच्या स्वरूपामध्ये, ज्याने मागच्या मॅच मध्ये 60 धावा केल्या, या मॅच मध्ये 31 तो बाद झालाय. विराज बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 2 चेंडू मध्ये कुठपर्यंत धावा येणार हे देखील पाहायचंय. विराज येतात स्ट्रायकिंग एंडला. 68 लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय पेन तालुका लीग अर्थातच बिग बॅश पर्व दुसऱ्या तथास्तु डेव्हलपर्स आयोजित संजय शिंदे आणि त्याचबरोबर मयुरेश लाड यांची ही स्पर्धा. एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि मग या स्पर्धेमध्ये कोण इथे मानकर होईल, या चषकावरती कुणाचं नाव कोरलं जाईल, कोणता संघ मालक इथे सामना जिंकेल. बघा, आम्ही वारंवार विनंती करतोय, आपल्याला फायनलचा कॉल आहे, फायनल कॉल असेल, शेवटचा कॉल असेल. अव्हेंजर्स टीमचा कॅप्टन, आपण जर कुठे असाल तर लगेचच यायचंय. तथाच तो डेव्हलपर संघाचा कॅप्टन इथे आलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. विनंती आहे, टॉस सोडून घ्यायचंय. चला, आपण टॉस घेतो. एका बाजूने तथास्तु डेव्हलपर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल अव्हेंजर्स. येस, चला आपण टॉससाठी आमंत्रित करूया. खरं तर ज्यांचं नुकताच या व्यासपीठावरती एक दमदार नगरसेवक खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. अभिराज दादा कडू यांना विनंती करतोय, आपण यावर टॉस बॉक्समध्ये आपल्या पवित्र शुभ असे या ठिकाणी टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा.
एका बाजूने अव्हेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये तथास्तु डेव्हलपर्स हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. स्वप्नील पवार सर, संजय भोईर सर आपल्याला कॉल करतायत. शेवटचा बॉल असेल. चला बॅटर लगेच पाठवा प्लीज. विनंती आहे, आपण लगेचच बॅटर पाठवायचं आहे. 68 धावा धावफलकार लागल्यात. यश चेक केलं जातो. खरं तर आपण जर पाहिलं तर कॉइन स्विंग केला होता आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम. खरं तर फक्त डिसिजन सांगायचं आहे. अव्हेंजर्स टीमनं टॉस जिंकलाय. यस, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. खूप साऱ्या शुभेच्छा प्रसाद. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमला. जाऊया मैदानाच्या दिशेने. या सत्रातील शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धन्यवाद. थँक्यू स्वप्नील सर. शेवटचा बॉल आहे. 68 लागल्यात. हा चेंडू टार्गेट सेट करणारा बॉल असेल. फॉलो थ्रो मध्ये अडथळा पाहायला मिळालाय. सुमितने या ओव्हरमध्ये एक भरपूर चांगली गोलंदाजी केली, कारण की जर पाहिलं तर स्लॉगिंग ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. 2 विकेट, एक धावबाच्या स्वरूपामध्ये देखील विकेट आली आहे. मग शेवटच्या बॉलवर धावा येणार का? खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस बॅट फिरली. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि इथे देखील विकेटचं पतन होईल. म्हणजेच काय, धावबाच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर पडतील. 5 ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये लागल्या 68 जिंकण्यासाठी करायचे आहेत 69 धावा. थँक्यू. त्याचबरोबर मायक्रोफोनमध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ पेन अर्थातच स्वप्नील पवार सरांचा आपण एक गोड आवाज ऐकणार आहोत या इनिंग मध्ये. यस, थँक्यू. खरं तर विशेष सन्मान व्यासपीठावरती आपण घेऊया प्रदीप बामगुडे साहेब. खरं तर आपल्या या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आपले मयुरेश लाड. खरं तर साहेबांचे ते मामा आहेत आणि आपल्या भाच्यानं खरं तर आज पेन तालुक्यामध्ये एक मोठं नाव खरं तर कमवलंय. पेन तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर आपल्या भाच्याची चर्चा की मामा या त्यांच्याच खरं तर भाच्याच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती. धन्यवाद मामा, या ठिकाणी आपण आलात. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तुमच्या येण्याने एक वेगळाच रंग चढला, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि ऑरेंज कॅप या ठिकाणी आपण जरूर देणार आहोत. सार्थक म्हात्रे दादू, सार्थक म्हात्रे दादू, आपण व्यासपीठावरती या. सार्थक, चला आवाज आमचा पोहोचत असेल तुमच्यापर्यंत. व्यासपीठावरती लगेच या. ऑरेंज कॅप तुम्हाला परिधान इथे केली जाईल. चला, सामना लगेचच सुरू होईल. चला, सामना आपण लगेचच सुरू करणार आहोत. कुठल्याही संघाला जास्तीचा वेळ दिला जाणार नाहीये. चला, सामना सुरू आहे, त्याच्यामुळे आपण नंतरही ऑरेंज कप देऊया त्याला. मॅच सुरू करा. खरं तर ज्यांची आतुरता आपल्या सर्वांनाच होती आणि एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची नेहमी झलक आपल्याला पाहायला मिळते, राजू पिचिका साहेबांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर फायर शो इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्यानंतर या स्पर्धेचे आमचे मुख्य पुरस्कर्ते मयुरेश लाड आणि त्यानंतर संजय शिंदे खरं तर सन्मानापूर्वक या व्यासपीठावरती त्यांना घेऊन येत आहेत. वेलकम साहेब, आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खरं तर एक दिलदार हस्ती, नेहमीच त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि प्रसिद्ध उद्योजक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय राजू पिचिका साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय आणि व्यासपीठावरती देखील ते विराजमान होत आहेत. त्यांचं देखील मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
खर तर पैन तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सातत्याने होताना आपण पाहिली. मग व्यासपीठावरती आपण पाहुण्यांची उपस्थिती पाहतोय आणि आमचे संजय शिंदे साहेबांना तुम्ही पाहू शकता. चेहऱ्यावरती गोड स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आमचे मयुरेश लाड खरं तर आलेल्या पाहुण्यांचं कशा पद्धतीने देखभाल करायची ना, या दोन खरं तर पुरस्कर्त्याकडून शिकायची. कारण कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिलं, जेव्हा पहिला बॉल पडला तोपर्यंत, जोपर्यंत शेवटचा बॉल संपत नाही तोपर्यंत या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली खऱ्या अर्थानं. आणि तथास्तु डेव्हलपर्स पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या दोन व्यक्तिमत्वांनी आज मात्र विक्रमच केलाय. कारण कालच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे मान्यवर खरं तर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळाले. मग या स्पर्धेचं ऑर्गनायझिंग आमचे सुयश भट असतील, त्यानंतर आमचे संकेत द्रविड, अक्षय जाधव आणि आमचे बरेचसे खरं तर सहकारी. मग त्यांची नावं देखील या ठिकाणी कमी पडतील आपल्याला घ्यायला, एवढे सहकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. बरेचसे सहकारी सर्व या ठिकाणी बरेच मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. खरं तर चांगला सामना पाहायला मिळेल. 69 धावेंचं आव्हान या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. खरं तर नगरसेवक आमचे संजयजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विद्यमान नगरसेवक आहेत खरं तर आणि त्यांना विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. खरं तर मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. हॅलो. खरं तर साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय आणि साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आमचे नगरसेवक, दमदार नगरसेवक खरं तर संजय म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय. फायर शो खरं तर सहर्ष स्वागत, वेलकम. संजय म्हात्रे साहेब विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर व्यासपीठावरती तमाम पाहुणे खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचंच सहर्ष स्वागत आपण करूया. धावफलकावरती 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. फटाक्यांची आतिषबाजी पहा. खरं तर भरपूर सारे फटाकेस हवेत या ठिकाणी जरूर आपल्याला फायर शो करताना पाहायला मिळतील. आमचे विद्यमान नगरसेवक खरं तर व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. अभिराजदादा कडू, त्यानंतर संजय म्हात्रे साहेब आणि प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची नेहमीच ओळख आपण पाहिली राजू पिचिका साहेब देखील व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व दृश्य आपण पाहू शकता. हे मान्यवर देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे संजय शिंदे आणि मयुरेश लाड खरं तर लाजवाब यस तिसरं पंचांची या ठिकाणी मागणी केली. चेक केलं जाईल जरूर. वेस्ट साइड साठी जरूर चेक केलं जाईल.
धावफलकावरती आपण जरूर या ठिकाणी आता धावा वाढताना पाहायला मिळणार आहेत का हे देखील चेक केलं जातं. कुशल डिसिजन आहे त्याच्यामुळे जरूर या ठिकाणी चेक केलं जातं. साहेब्रीद लाईव्हच्या माध्यमातून थोडाच वेळा डिसिजन देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. फेअर डिलेवरी. चला सामना इथे सुरू करायचा कारण थोडंसं कुशल डिसिजन आहे आणि जरूर या ठिकाणी बरेचसे मान्यवर येत आहेत त्याच्यामुळे आमचं देखील लक्ष थोडंसं विचलित झाला होता. मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. खरं तर बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग सातत्याने प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतो आणि त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही देखील करतो. इथे चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक होते तैनात. बॉलला उचलतील फेकतील त्यावर मात्र सहजरित्या इथे चांगला फटका पाहायला मिळाला होता. कदाचित एक्स्ट्राची रन घेतली असती तर मात्र फलंदाज बाद झाले असते. परंतु एक साव इथे येताना पाहायला मिळाले या बॉलवरती आणि धावफलक जे आहे ते आता मात्र 6 वरती पोहोचलाय. 6 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. कुणाल शिंदे ऑन साईडला बॉलला खेचायचं होतं. क्षेत्ररक्षक होते तैनात. चांगले फिल्डिंग कुणाल शिंदे यांचा जरूर मी उल्लेख करेन कारण वीर मराठा जोहे आज त्या संघामध्ये खेळतात. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील याच गोलंदाजानं कारनामा केला होता. अफलातून गोलंदाजी आणि तदनंतर खरं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चॅम्पियन हे पारितोषिक त्यांनी मिळवलं होतं. आमची A1 जोडी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. इथे जोरदार अपील. पंच या ठिकाणी जोरदार अपील उचलून धरतायत. बोट हवेत. अर्थातच फलंदाज LBWच्या स्वरूपात OUT आउट.
क्षेत्रातले दिग्गज मान्यवर आलेले आहेत, त्यामधले आलेले सर्व हे मान्यवर पाहतोय आपण. तर सुहाजी पाटील साहेबांचा सन्मान इथे होत आहे. त्या दरम्यान एक चांगला फटका आलाय 4 धावांसाठी चौकार. टाळ्यांचा गजर करा. आदरणीय माजी नगरसेवक सुहाजी पाटील साहेब, ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान नगरसेविका सुद्धा आहेत, हे आलेले आपले लाडके पाण्यावर सुहाजी पाटील साहेबांचा होतो येतोची इथं आनंदाने, येतोची सन्मान टाळ्यांच्या गजराने. प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि आपण अनमोल वेळ खर्च केला साहेब, आपण आलात, आपले शतशः आभार. ओ टू कमेंट बॉक्स. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधील. सार्थकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे 19 चेंडूमध्ये 45 धावेची गरज. इथे फटका फसला हवेमध्ये. गोलंदाज त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रकाश खरं तर लाजवाब झेल पकडला आणि इथे विकेट देखील येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. निलेश थोडासा नाखुश पाहायला मिळाला. इथे मात्र पाहुणे रजा घेत आहेत. धन्यवाद राजू पिचेका साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि तुमच्या येण्यानं या स्पर्धेला एक वेगळाच रंग चढला. आणि त्यानंतर चावरे सर देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. थोडा का वेळ होईना, परंतु एक थेट भेट या ठिकाणी त्यांनी दिली आणि त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा या बिग बॅश लीगच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. खरं तर बिग बॅश लीग मध्ये आपण पाहिलं तर आता मात्र एकाच गावातील 3 खेळाडू, 2 फलंदाज आणि 1 गोलंदाज. खरं तर आजच्या रात्रीमध्ये फणस डोंगरी गावातील बरेचसे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. मग आता गोलंदाजी मार्गवरती नरेश सावंत, तो देखील फणस डोंगरीचा. बंटी घरतला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती, तो देखील फणस डोंगरी गावाला बिलॉंग करतो. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सुयश भटला आपण पाहतोय. आणि त्यानंतर संजय भोईर देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. मग सुमित पाटील, टॉम पवार, सर्व खेळाडू पहा. खरं तर द लिजंड, जुनं ते सोनं, मागच्या मॅच मध्ये मेडन षटक विथ 2 विकेट खरं तर नरेश सावंत यांच्या नावावरती राहिलात, हेच सांगतायत संदीप भोईर सर. खरं तर अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. इथे नरेश सावंत यांना आपण पाहतोय. आज मात्र खऱ्या अर्थानं ओमकार हरपाल कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाला नाही आहे. थोडीशी इंजरी तो फेस करतो, परंतु जरूर या ठिकाणी आपण त्याला लवकरच तो बरा होईल असं या ठिकाणी अनाउन्समेंट करूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळेल. खरं तर रायगडचा रिषभ पण, परंतु आज मात्र ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळत नाही. थोडंसं दुःख वाटतंय, परंतु थोडाच काही दिवसामध्ये तो पुन्हा एकदा मैदान गाजवताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहतो नरेश सावंतला टेप बॉल ओव्हर फेकण्यासाठी आला आणि पहा स्विंग, पहा कशा पद्धतीने बॉल टर्न होतो. आणि खरं तर हे अनुभव आहे आणि अनुभव पाठीशी घालून मात्र नरेश सावंत अफलातून गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, हा देखील बॉल बॅटची कडा, त्या ठिकाणी आवाज आला होता आणि आता देखील कुठली धाव या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. इथे सुंदर पद्धतीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. 3ही चेंडू डॉट फेकलेत. पाहू शकता नरेश सावंत यांना स्क्रीनवरती आपण. बरेचसे वर्ष त्यांनी फणस डोंगरी गावाला ऑलराऊंडर खेळ करत असताना मात्र वर्ष बरेचसे दिले आणि सातत्याने चांगली कामगिरी करणं ही त्यांची ओळख राहिली. इथे ऑनसाईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चांगले फिल्डिंग, चांगला बॉलला स्टॉप केला आणि त्या बॉलवरती एकच धाव येताना पाहायला मिळते.
आमचे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडके नरेंद्रभाई पाटील यांना विनंती करतो, भाई आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आमचे संदीप घरत, खरं तर पेन तालुका जो सर्व संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचे मेंटॉर खरोखर त्यांची आपण ओळख पाहतो आणि त्यांना विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पेन बिग बॅश लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती 26 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल नरेश सावंत स्ट्राईक रेटवरती बंटी, इथे कट केल्या बॉलला चांगला फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बेट केलं होतं परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळतो. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि इथे आपण जर पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आणि 42 धावेची गरज स्वयंला आपण पाहतो. हाय स्कोरर चला थोडंसं फास्ट केला, जास्तीची टीम अलाउड नसेल. 12 चेंडू आणि 42 धावेची गरज आहे प्रति ओव्हरमध्ये. आता खरं तर 21.00च्या सरासरीने इथून धावा बनवायच्या. स्क्रीनवरती आपण पाहू शकता तथास्तु डेव्हलपर्स खरं तर दमदार आयोजक संजय शिंदे आणि मयुरेश लाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या दोन व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला पुरस्कृत केलंय. आपण व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर देखील पाहतो आणि कालच्या रात्रीमध्ये देखील अनेक सारे मान्यवरांची तोबा गर्दी या व्यासपीठावरती होताना आपण पाहिले. षटक क्रमांक 4 इथून फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती जर्सी क्रमांक 1 रफ्तारचा राजा, पेन पूर्व विभागातील सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाज कुणाल शिंदे. बोरगावला हा खेळाडू बिलॉंग करतो. मोरिया 11 बोरगाव. खरं तर या ग्रामीण गटातून मात्र खेळत असताना सातत्याने चांगली गोलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली, परंतु ग्रामीण पुरतं नाही आहे तर संपूर्ण तालुका किंवा ऑल इंडिया आयकॉन खरं तर या स्पर्धेमध्ये देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी खरं तर ह्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच म्हणतो सातत्याने चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. चला आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. चौथं षटक जरूर या ठिकाणी पहिलाच बॉल आणि इथे आपण जर पाहिलं तर वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्यातील खेळाडू खेळावेत हेच प्रयत्न पाहायला मिळतात या आयोजकांच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल. इथे वेगवान खरं तर चेंडू फेकण्याचा प्रयत्न परंतु नशिबाची साथ आणि जरूर या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. विकेट कीपर बीट झाला. तदनंतर नरेश सावंतला बीट होताना आपण पाहिलं. तिसरा शतरक्षक देखील आला होता, तो देखील बीट झालाय. वाह काय फटका मारलाय, एकच मारलाय पण कडक मारलाय. बॉल चाललाय ढगात लाइटिंग लावत सीमा रेषेच्या पार 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 षटकार. खरं तर संकेत द्रविड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुयेसाठी आलंय आणि मॅच झाल्यानंतर ते दिलं जाईल. अफलातून फटका. खरं तर सेफ्टी गॉगल देखील पाहायला मिळतो. सुयश इथे काय घडलंय पहा. खरं तर हा साधा गोलंदाज नाही आहे,
मागच्या बॉलवरती षटकार ठोकलास ना, आता पुढच्या बॉलवरती तुझी मी विकेट घेणार आणि इथे त्रिफला उद्ध्वस्त करून टाकला. दे धक्का, फलंदाज बाद. जर जिंकायचं असेल ना तर या 2 बॉलवरती आता चांगले फटके घ्यावे लागतील, कारण 31 धावेची गरज आहे. बंटी घरातला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये चांगली त्याने देखील बॅटिंग केली होती, परंतु एकाच फलंदाजाने जर संपूर्ण मॅच मध्ये बॅटिंग केली तरच सामना जिंकला जाऊ शकतो, असं नाही आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन चांगला खेळ केलात तर तुम्ही मॅच सहजरित्या जिंकू शकता. ऑनसाईडला टर्न केल्या बॉलला 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता तब्बल धावफलकावरती 39 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 7 बॉल आणि 30 हा चेंडू महत्वाचा असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 7 बॉल 30. पुढचा बॉल इथे काय घडलंय, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र यष्टांवरती धडकताना आपण पाहतोय. बॉल धडक 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 धडक, विकेट, फलंदाज बाद.